महायुतीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. 10 दिवसांनी का होईना पण मंत्रिमंडळ विस्ताराला नागपुरात मुहूर्त लागला. त्यानंतर 7 दिवसांनी खाते वाटप. अपेक्षेप्रमाणे महत्वाची खाती भाजपकडेच राहिली. महसूल आणि गृह खात्यासारखे खाते आपल्याकडेच ठेवण्याचा हट्ट भाजपचा होता आणि तसेच झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पूर्वीचेच अर्थ खाते दिले आहे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खाते आले आहे. खाते वाटपावरून थोडीफार खडखड झाली. जे मिळाले त्यात समाधान मानत सगळ्यांचेच घोडे गंगेत न्हाले, समाधान मानले. त्यानंतर लगेचच सुरू झाली की पालकमंत्री पदासाठीची रस्सीखेच. आपल्याला जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळावे यासाठी आग्रह अनेक मंत्र्यांचा आहे. पालकमंत्री म्हणजे जिल्ह्याच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे असतात. निधीचे वाटप करण्याचे अधिकार पालकमंत्र्यांकडे असतात. संपूर्ण जिल्ह्यावर त्यांचे वर्चस्व असते. त्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात वर्चस्व ठेवायचा असेल तर पालकमंत्री हे काम सहज करू शकतात. कोणालाही निधी द्यायचा, कोणत्या कामासाठी निधी द्यायचा, किती द्यायचा याचे नियोजन करताना जिल्ह्यात आपली ताकद वाढविण्याचे काम करता येते. त्यामुळे साहजिकच मंत्री होण्यासाठी जशी चुरस असते तशीच चुरस पालकमंत्री होण्यासाठी सुद्धा असते. राज्यातील काही जिल्ह्यात एकपेक्षा अधिक मंत्री असल्याने अर्थातच या पदासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यात आली आहे. बीडमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे असे 2 कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांच्यापैकी कोणाला पालकमंत्री पद मिळणार याची उत्सुकता संपूर्ण जिल्ह्याला लागली आहे. दोघांनाही पालकमंत्री पदाचा अनुभव. 2014 मध्ये पंकजा मुंडे यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद होते, तर 2019 मध्ये धनंजय मुंडे यांच्याकडे पालकमंत्रीपद होते. यावेळी कोणाला संधी मिळणार याची चर्चा आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अतुल सावे आणि संजय शिरसाट या 2 मंत्र्यांमध्ये पालकमंत्री पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अतुल सावे यांनी आपल्यालाच पालकमंत्री मिळणार असे म्हटले आहे, तर संजय शिरसाट यांनी आपले घोडे दामटले आहेत. संजय शिरसाट यांना पालकमंत्री पद मिळावे यासाठी स्वतः एकनाथ शिंदे आग्रही असल्याचेही सांगण्यात येत आहे. 40 वर्षापासून मी शिवसेनेचं काम करत आहे. आता मला मंत्रीपद मिळाले आहे. पालकमंत्री हे मीच असेल. केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे असे स्पष्टपणे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे भाजपकडे हा जिल्हा राहणार की शिवसेनेकडे जाणार हे काही तासातच समजणार आहे. पुण्यातील अजित पवार आणि चंद्रकांत पाटील हे 2 दावेदार आहेत. अजित पवार राष्ट्रवादी फोडून तत्कालीन चंद्रकांत पाटील यांच्या पुण्याच्या पालकमंत्री पदावरून हटवून त्यांना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री देण्यात आले होते आणि अजित पवारांना पुण्याची जबाबदारी देण्यात आली होती. पुण्यासाठी यावेळी अजित पवार आग्रही आहेत. त्यामुळे यावेळी पुण्याचे पालक पवार असणार की पाटील असा पेच निर्माण झाले असल्याचे दिसत आहे. साताऱ्यात यावेळी 4 मंत्री आहेत. त्यापैकी शिवेंद्रराजे भोसले, शंभूराजे देसाई दोघांमध्ये पालकमंत्री पदावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. रायगडमध्ये भारत गोगावले आणि आदिती तटकरे या दोघांमध्ये पालकमंत्री पदावरून खेचाखेची सुरू आहे. आदिती तटकरे यापूर्वी रायगडच्या पालकमंत्री होत्या. त्यानंतर अजित पवार हे महायुतीत सामील झाल्यानंतर रायगडचे पालकमंत्रीपद उदय सामंत यांना देण्यात आले होते. भरत गोगावले यांना यावेळी मंत्रिमंडळात संधी मिळाली असल्याने त्यांना तर थेट पालकमंत्री आपणच होणार असल्याचं सांगून टाकलं आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी आपले बोलणे झाले असून हे पद आपल्यालाच देण्यात येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सगळ्यात मोठी चुरस आहे की मुंबईचे पालकमंत्री पदावरून लवकरच मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. त्यामुळे आपल्यालाच पक्षाकडे हे पद असले पाहिजे असा आग्रह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आणि भाजपचाही आहे. एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठी मदत भाजपला या निवडणुकीत अपेक्षित आहे. त्यामुळे त्यांची मदत हवी असेल आणि मुंबई महापालिका कोणत्याही परिस्थितीत ताब्यात ठेवायची असेल तर मुंबईत भाजप एक पाऊल मागे घेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठ्या मनाने पालकमंत्री पद देऊन टाकेल. विशेष म्हणजे मुंबईत शिंदे शिवसेनेचा एकही मंत्री नाही. मागच्या वेळी मुंबई शहराचे पालकमंत्री म्हणून भाजपचे मंगलप्रभात लोढा यांनी काम पाहिले होते, तर मुंबई उपनगराच्या पालकमंत्रीपदी जबाबदारी दीपक केसरकर यांच्याकडे देण्यात आली होती. यावेळी दोन्हीपैकी किमान एक तरी पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळेलच असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. काही तासात पालकमंत्री पदाची घोषणा होणे अपेक्षित आहे. सोलापूर, नांदेड यासारख्या काही जिल्ह्यात मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे असे जिल्ह्याचे पालकमंत्री कोणाकडे जाते, एकूणच मंत्रिमंडळावरून झालेली नाराजी, खाते वाटपावरून झालेली नाराजी, बंगले वाटपावरून झालेली नाराजी, आता पालकमंत्री पदावरून नाराजी समोर येत आहे. महायुतीचे नेते यातून कसा मार्ग काढतात हे पाहणे उत्सुकीचे ठरणार आहे. एकूणच महायुतीच्या नेत्यांना ही पदे देताना मोठी कसरत करावी लागणार असल्याचं दिसत आहे. नेमकं कुणाला कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळायला पाहिजे नक्कीच कमेंट करून सांगा आणि बघत राहा राष्ट्र चॅनल. धन्यवाद.